राणीनगर येथील सेठ रामनाथ जाजू माध्यमिक विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा ह्या गाण्यावर आकर्षक नृत्य सादर केले। इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी गड आला पण सिंह गेला हे नाटक प्रभावीपणे सादर करत तानाजींच्या शौर्याची गाथा उभी केली। तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला? हे काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे। कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या। तानाजी कोंढाण्याच्या स्वारीस निघाले। तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो। गड चढताच मी कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही आत, दुसरा एकदम उडावून शत्रूचा चला। होय। इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण पोवाडा सादर करून वातावरण भारावून टाकले। इतर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणे, गीते व कविता सादर केल्या। मुद्रा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळा समान, काळीजाई सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवारत्ने पहिले स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की। बंदुकीच्या जोरावर आणि हंटाराच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटाराच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाराच्या धाकाशिवाय माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारे एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कधी विचार केलात का, आपण ज्या महाराष्ट्रात जातो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा विचारांचा, जिजाऊच्या संस्कारांचा आणि माझ्या शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांचा आणि त्या दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणारा जिगरबाज मर्दमावळा म्हणजे माझा हा महाराष्ट्र। जिगरबाज मर्दमावळा म्हणजे माझा हा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक रत्न जन्माला आला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण आपल्या आयुष्यात माणसं वापरतो आणि वस्तू जपतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टिकोनाने इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला, आणि माझी जाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणीपासून शिकवण दिली होती की प्रत्येक स्त्री ही तुझ्या आई समान आहे। असेच एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते। शाहिस्त गाण्याची बोटं छाटली गेली हे सगळ्यांनाच माहिती, परंतु जेव्हा शाहिस्त गाण्याची बोटं छाटली गेली तेव्हा शाहिस्त गाण इकडे तिकडे धावपळ करू लागला। तेव्हा त्याची लहान बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, ये नरादम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया। तेव्हा शाहिस्त खान म्हणाले, ए पगली चुप कर, ए पगली चुप कर, ऐसा हो ही नहीं सकता। ये शिवा किसी की उंगलियां चाट सकता है, ये शिवा किसी की गर्दन मान सकता है, मगर ये शिवा कभी किसी औरत या किसी लड़की पर हाथ नहीं डाल सकता। कार्यक्रमाच्या शेवटी भाग्यश्री राठोडीने दमदार शिवगर्जना देत उपस्थितांना प्रेरित केले। अध्यक्षस्थानी पवार सर, भागवत मॅडम, चौधरी सर व पालक सदस्य राहुल उजागरे उपस्थित होते। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।